आपले कॉलेजचे प्राचार्य ढोले सर, त्याचबरोबर ज्यांनी मला निमंत्रण दिलं ते आपल्या कॉलेजचे सर, दादी सर, आज माझ्याबरोबर माझ्या भगिनी ज्या आहेत त्या भुलक मॅडम, सुरवशी मॅडम, प्रियदर्शन महिला मंडळाच्या उपाध्यक्षा गीतांजली देशमुख, आत्ताच ज्या 2 मुलींनी चांगलं मनोगत व्यक्त केलं त्या 2 विद्यार्थिनी, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि माझ्या जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी. जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी उल्लेख करण्याचा उद्देश असा की खरंच आपण जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखीच घडलं पाहिजे, तरच आपल्या समाजातील त्यांनी जे आपल्यासाठी सहन केलेल्या गोष्टी आहेत जिजाऊंनी आणि सावित्रींनी, त्याचा हेतू सार्थक लागू शकतो. आज आपण इथे बसलेलो आहोत केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेंमुळेच. आजच्या ज्या मुली एवढ्या समोर बसलेले दिसत आहेत, आम्ही स्टेजवर बसलेले दिसतो, भोलक मॅडम असेल, सुरवशी मॅडम असतील, आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत आणि आज सगळं आज व्याख्यान करतो, त्यांची जयंती साजरी करतो, ते सावित्रीबाई फुलेंमुळेच. आज समाज सुधारक महात्मा फुलेंना जर असं वाटलं नसतं की स्त्रियांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना असं का वाटलं? प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न पडतोच आहे आणि त्याचं उत्तर पण आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. समाज सुधारक महात्मा फुलेंना असं वाटलं की समाजातील कुठला तरी घटक एक दुर्लक्षित आहे, त्यातील स्त्रियांचा घटक. स्त्री जर शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकेल, हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्यांनी स्त्री शिक्षण व्हावं आणि त्यांनी स्त्रियांनी शिकलं पाहिजे ह्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली, स्वतःच्या पत्नीपासून केली. म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली तर ती दिशा योग्य ठरते. आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करत असलं की पुढचा माणूस विचार करेल तो सुधरवेल समाज, तर ह्या गोष्टी होऊ शकत नाही. तसंच महात्मा फुलेंनी सुद्धा स्वतःच्या पतीला शिकवलं. त्या वयाच्या 16व्या वर्षी पहिल्या भारतातील महिला शिक्षिका बनल्या आणि त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ हाती घेतली. खरंच स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ हाती घेतल्यानंतर आज आपण जिथपर्यंत आलेलो आहोत ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच. पण आपण शिक्षण घेत असताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आज शिक्षणाने आपण खरंच सुधारणा झाली आहे का? महात्मा फुलेंना कशामुळे वाटलं की शिक्षण दिलं पाहिजे, कशामुळे समाजात शिक्षणाची गरज आहे, तुम्ही कोणी सांगू शकाल का? शिक्षण घेतल्याने काय काय होतं, शिक्षण घेतल्याने काही होऊ शकतं आणि काही होऊ शकत नाहीये. आज शिक्षण घेतल्याने सर्व काही गोष्टी होऊ पण शकतात आणि शिक्षणाने बऱ्याच गोष्टी होऊ पण शकत नाहीये. शिक्षण घेतल्याने महात्मा फुलेंनी समाज सुधारण्याचा, समाज परिवर्तनाचा ध्यास घेतला होता. समाज सुधारला पाहिजे, समाजात परिवर्तन झाले पाहिजे, आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक घटक पुढे आला पाहिजे, जातीभेद दूर झाला पाहिजे, भेदभाव दूर झाला पाहिजे, चुकीच्या वेळी परंपरा ज्या चालल्या आहेत त्यांच्यावर आळा बसला पाहिजे. अशा प्रत्येक गोष्टी समाजातील ज्या काही वाईट गोष्टी असतील, पूर्व गोष्टी असतील त्या सुधारल्या पाहिजे. आणि ह्या सुधारणा करायची असेल तर त्याला शिक्षणाची जोड पाहिजे. शिक्षणाने माणूस सक्षम होतं, संघटित होतं, एकत्रितपणा येतं. आपली भारतीय संस्कृती ही नेहमी कुटुंबवस्था संस्कृती मानली जाते, त्याच्यामध्ये शिक्षणाचा खूप मोठा बेस आहे. शिक्षण असल्यामुळे कुटुंब एकत्र राहील, कुटुंब पुढे जाईल. एक स्त्री कुटुंबातली शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकेल, संपूर्ण कुटुंब सक्षम होईल, असं महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना वाटत होतं. खरंच ते खरं आहे, पण त्यासाठी सर्वांनी काहीतरी केलं पाहिजे. आपण त्यांचे विचार फक्त आज जयंती निमित्त साजरी करू, त्यांची सावित्रीबाई फुलेंची जयंती आली आपण साजरी केली, उद्या जिजाऊंची जयंती येते ती साजरी करू, महात्मा फुलेंची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते, आपण जयंती साजरी करतो आणि त्या दिवसापुरते सर्व गोष्टी समाजासमोर आणतो आणि त्या विसरून पण जातो. हे कितपत योग्य आहे? खरं तर जयंती साजरी करणं म्हणजे त्यांच्या विचारांचं अनुकरण करणं. त्यांनी जे विचार आपल्या समाजाला दिले आहेत ते विचार आपल्याच अवलंबून आपण स्वतः त्या विचारांमध्ये राहणं, स्वतः त्या विचारांचं अनुकरण करणं आणि विचारात कसं वागणं म्हणजे समाज सुधारणाचं असेल. प्रत्येक जण आज शिक्षित झालेला आहे, शिकलेला आहे. आज तिथे बसलेल्या प्रत्येक जण उद्या डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, कोणी पायलट होईल, कुणी राजकारणात येईल किंवा प्रत्येक फील्डमध्ये मुली असतील किंवा मुलं असतील, प्रत्येक जण पुढे जाईल. पण इथे प्रत्येक जण फक्त एकच विचार करतोय की इथे फक्त मी पुढे गेलो पाहिजे, माझी वैयक्तिक सुधारणा झालं पाहिजे, माझं फक्त वैयक्तिक कुटुंब सुधारलं पाहिजे, मी फक्त आर्थिक सक्षम झालं पाहिजे, मी एवढा पैसा कमवला पाहिजे, मी मोठ्या पदावर गेलो पाहिजे. तिथं फक्त मी पण आहे. ह्यापैकी कुणी विचार करतं का ह्यामध्ये आपण जे समाजाचं देणं लागतो त्याच्यामध्ये आपण काय समाजामध्ये करू शकतो का? आपल्या मनामध्ये हा विचार येणं आज तरी येणं शक्य नाहीये. कारण आपण ह्या वयामध्ये, आपण आता 11वी-12वीचं तुमचं वय आहे, ह्या वयामध्ये आपण फक्त शिक्षणाचा आणि फक्त स्वतःपुरता विचार करतो. पण तुमची जडणघडण ह्या वयातच मेन होते. आम्ही पण आमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये ह्याच वयामध्ये असाच विचार करत होतो की मी पुढे जाऊन ही शिकेल, मी पुढे जाऊन डॉक्टर होईल, मी पुढे जाऊन काहीतरी करेन, फक्त मी पण त्याच्यामध्ये होते. पण आज ह्या स्टेजवर आल्यानंतर आज असं वाटायला लागलं की खरंच आपण त्या वयामध्ये ते कसा विचार करत होतो, आपली जडणघडण कशी होत होती. परंतु आपण आतापासूनच ह्या वयामध्ये सुद्धा आपण सर्व गोष्टीचा समाजामध्ये राहत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण आसपासच्या परिसरात वावरत असतो, आसपासच्या परिसरामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडतात, कुठल्या चुकीच्या रूढी परंपरा चालू असतात, कुठल्या
परंपरेला आळा घातला पाहिजे. समाजामध्ये कुठल्या परिवर्तनाची गरज आहे? हिंदवी स्वराज्य घडवण्यासाठी जिजाऊंनी आपल्या हाती घेतलं होतं. जिजाऊंना असं वाटलं की आपलं हिंदवी स्वराज्य घडावं आणि त्याची स्थापना व्हावी. त्याच्यासाठी त्यांनी शिवरायांना घडवलं. महात्मा फुलेंना वाटलं की स्त्री शिक्षणाची चळवळ उभा करावी, समाज सुधारावा. त्यांनी सावित्रीबाई फुलेंना घडवलं. आज परिवर्तनाचा दिवस आहे. त्या काळाची गरज ओळखून त्या समाज सुधारक पुढे आले आणि त्यांनी त्या काळाची गरज ओळखून त्या काळामध्ये परिवर्तन घडवत आणलं. पण आजची काळाची गरज काय आहे हे तुम्ही आम्ही ओळखलं पाहिजे. ती काळाची गरज म्हणजे आज काही समाजामध्ये चाललेलं आहे. आज आपण मुलं प्रत्येकजण शिकतोय, पुढे जातोय. आज प्रत्येकाच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की मी काही ना काही करून दाखवणार. प्रत्येकाने जिद्दीने पेटलेला आहे, मला हेपर्यंत पोहोचायचंय, त्या गोष्टीपर्यंत जायचंय. पण हे सगळं करत असताना, शिक्षण घेत असताना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कॉलेजमध्ये मुलं असतील किंवा मुले असतील, कधी कधी त्या डिप्रेशनला पण सामोरं जातात. की त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की आपण हे नाही करू शकलो. आधीच मनामध्ये भीती राहते की मी जर या तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो तर समाज काय म्हणेल, मला कोणी असं म्हणणार नाही की मी जिंकलो नाही किंवा पुढे आलो नाही, मी अपयशी ठरेल का. यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी झालेली आहे. यश गाठणं, कुठपर्यंत जाणं, कुठपर्यंत आपली सीमा राखणं हे प्रत्येकाने वेगवेगळं ठरवलेलं आहे. मनापूर्वक धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. अतिशय मौलिक असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. खरं सावित्रीबाई फुलेंचा काळ जो होता तो मुलींना शिक्षणच मिळत नव्हतं. शिक्षणापासून त्या वंचित होत्या आणि त्यांना शाळेत आणणं हे त्यावेळी काम होतं. आजची परिस्थिती बदललेली आहे. आज मुली शिक्षण घेत आहे, सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहे. मग अशा वेळेला तुम्हाला जे पाहिजे ते विचार आज या ठिकाणी मीनलताईंनी आपल्या समोर मांडलेले आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षण म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहून अर्थार्जन प्राप्त करणं, नोकरी मिळवणं एवढं मर्यादित नसून सुसंस्कृतपणा देखील शिक्षणाच्या माध्यमातून त्याचा आला पाहिजे. सौजन्यशीलता, संवेदनशीलता, नम्रता या गुणाची जोपासना बरोबर आहे. देशभक्ती, राष्ट्रभक्ती ही मूल्य देखील कशी रुजली पाहिजे हे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या समोर कथन केलेलं आहे. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की आज आपण पाहतो की समोर येऊन राजकीय क्षेत्रातल्या महिला देखील आपण पाहतो की फक्त ते पद भूषवितात आणि कार्यभार हा दुसरीच व्यक्ती करत असतात. परंतु या ठिकाणी स्वतःहून लग्न झाल्यानंतर 15 वर्षांनी त्यांनी लग्नानंतर 15 वर्षांनी लॉ शिक्षण पूर्ण केलं आणि ऍडव्होकेट झालेलं आहे. म्हणजे शिक्षण हे पुन्हा देखील होऊ शकतं हे त्यांनी आपल्या समोर घालून दिलेलं उदाहरण आहे. आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा परिचय जेव्हा तुमच्या समोर करून दिला त्यावेळेला 2 पानं भरून परिचय होता. परिचय सांगायला 7 मिनिटं वेळ लागला. याच्यावरून समोर असलेली व्यक्ती किंवा ज्यांना आपण निमंत्रित केलं त्या किती कर्तृत्ववान आहेत हे आपल्या लक्षात येतं. आजच्या समारंभाच्या निमित्ताने त्या आज आदर्श आहेत असं आपण मानून त्यांच्या एकूण कार्यप्रणालीवर आपण नुसार आपण आपलं वर्तन यापुढे ठेवणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला एक सांगतो, आपल्या संस्थेचे प्रमुख आहेत राजेंद्र पाटील साहेब. यांना 3 मुली आहेत. 2 मुली MBBS शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि तिसरी मुलगी पायलट आहे. परदेशात जाऊन तिने विमान चालवायचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. तर आपण देखील उच्च शिक्षण घेण्यासाठी किती अंतरावर जायची वेळ आली तर तिचे धाडस आणि धैर्य आपल्या समोर असलं पाहिजे. हे तुमच्या समोर उदाहरण यासाठी देतो की तुम्ही देखील एवढ्या पुरतं शिक्षण मर्यादित न ठेवता यापुढचंही उच्च शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे. आणि मी माझ्या पायावर उभा राहिल्याशिवाय किंवा मी स्वतःला सक्षम झाल्याशिवाय मी लग्नाच्या बेडीत अडकणार नाही हे ठामपणे पालकांना आज आपण समजावून सांगितलं पाहिजे. मीनलताई साठे, घोलप मॅडम, सुव्रता मॅडम, माझे गुरुजन वर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत. सावित्रीबाई जिजाऊ हा उपक्रम आजपासून सुरू होत आहे. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. यानिमित्त मी आपल्यासमोर माझे 2 शब्द व्यक्त करीत आहे. सावित्री तू त्रिवारवंदिनी त्रिवारवंदिनी, स्त्रीमुक्तीची तू आद्य जननी, अस्पृश्याची तू देवी संहरणी, ज्ञानाची सरिता तू, समतेची मशाल तू, सावित्री तू सरस्वती तू
केली वारवंगिनी. सावित्री पुत्री वारवंगिनी महाराष्ट्रातील सामाजिक जीवनावर आपल्या स्वकर्तृत्वाने अद्वितीय कर्तृत्वाने इतिहास घडवणाऱ्या महिलांमध्ये सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका आहेत. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला. तत्कालीन प्रथेनुसार वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह पुण्याचे ज्योतिराव गोविंद फुले यांच्यासोबत झाला. 2 अलौकिक गुण असलेल्या व्यक्तींचे या विवाहाने मिलन झाले. परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे सावित्रीबाईंच्या सहवासाने ज्योतिराव फुले यांच्या अंगी असणारे यांच्या ठायी असणारे सद्गुण विकसित झाले. त्यामुळे त्यांच्या सावित्रीबाईंची जिज्ञासू बुद्धी, हुशार बुद्धी व त्या पहिल्या पण हुशार असणारी बुद्धी त्यामुळे ज्योतिराव फुलांनी त्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी देखील आपल्या ठाम निर्धारावर शिकण्याचे निश्चित केले. सुरुवातीला त्यांनी पुणे येथील भिडे यांच्या वाड्यात 1848 रोजी शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी 1848 रोजी नॉर्मल स्कूल मधून शिक्षकी व अध्ययन कौशल्य प्राप्त करून घरी ज्यांना मी शेटजी म्हणायचे त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर कापायचा, पण या थरथरणाऱ्या हाताला शेटजींनीच आधार दिला. या थरथरणाऱ्या हाताला शेटजींनी पकडलं आणि पाठीवर गिरवायला सुरुवात केली. या थरथरणाऱ्या हाताला शेटजींनी पकडलं आणि यो हात कधी सोडला नाही बघा. मी पहिला शब्द शिकले तर शेटजींनीच मला शिकवलं. लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. एकदा की शेटजींची सवय शिकलीच. लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेटजींसारखी बुकं वाचायला शिकली आणि शेटजींसारखाच मोठा विचार करायला शिकली. पण हे पण बाई शिकली म्हणून लोक कपाळावर आट्या पाडत, नाव बोलत ठेवत. मग तो कोसोट्याचा दिवस उजळला. 1848 पुण्यातील भिडेंच्या वाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा काढली. पण कुणी हाताळली. अनर्थ